उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, काय बोलायचं, रोजच प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय. पण ही नुसती गर्दी नाहीये, तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि हे सैन्य आहे. आज साहजिकच आहे, शिवसेनेमध्ये जे जे परत आलेत, अगदी आपल्यातनं गेले होते ते परत आलेत. योगेंद्रजी तर भाजपमधनं आपल्यात आलेत. थोडक्यामध्ये काय, हळूहळू सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत. पण ही लढाई सोपी नाहीये. तुम्ही एका जोशात आहात, जोश तर पाहिजे, पण त्याचबरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा. कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घरं सुद्धा फोडायला बघतायत. आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुटलाय. एक 2 दिवसापूर्वी पालघरमध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती. त्याचं कोणी समर्थन केलं नव्हतं आणि करू शकत नाही. पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता. पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोबाटा झाला, कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल, पण हे पाप लपलं नाही. चव्हाट्यावरती आल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने त्यांना स्थगिती दिली. म्हणजेच काय की हिंदुत्वाचं यांचं ढोंग हे फुटलेलं आहे. आता काय करायला लागले, आता भाषिक क्रांतवाद पेटवायला लागले. एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती. भाषेवरनं कोणाची खून करा, कोणाला मारा अशी आपली मागणी नाहीये. पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये. हा भाषिक क्रांतवाद सुरू झाला कुठून? ज्या वेळेला आता तुम्ही विभाग क्रमांक काय 7 विधानसभेचा मागाठणे. आता मागाठणीमध्येच कोण बोलत होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल. आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये पसरवत आहेत, त्यांच्याकडे दुसरी अपेक्षा काय करायची? त्याच्यानंतर अगदी संघाचे जोशी सुद्धा घाटकोपर मध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे. म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपलं सगळ्यात मारावर लावतात. थोडा पुढा राज्य करा, त्याचा आपल्याला आता आपल्या राज्याला आपल्या भूमिपुत्रांना सांभाळायचं आहे. आणि मला खरंच एक समाधान वाटतं की तुम्हाला खात्री पटली की हे काम फक्त आपली शिवसेनाच करू शकेल. पण हिमतीने आपण लढणार. आणि साहजिकच आहे, जेव्हा हिंमत मनगटत असते तेव्हा विजय दूर नसतो. सगळ्यांना शुभेच्छा देतोय. मुंबई महापालिका असो, कल्याण डोंबिवली महापालिका असो, इकडे असला अस्सल शिवाजी महाराज आणि शिवसेना यांचा भगवा हा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो तुम्ही तसा फडकून दाखवा हा विश्वास बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.